श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे की 10 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमा ही सर्व स्वामी भक्तांचा आवडता असा दिवस आहे, तसेच कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। विशेषतः म्हणजे गुरुपौर्णिमा ही गुरुवारीच आलेली आहे आणि गुरुवार हा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत असा प्रिय वार आहे। तर मैत्रिणींनो, आता आपण आपल्या गुरूंना वंदन करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। माहिती घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा। तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थांची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे। गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यातील पौर्णिमा। या दिवशी सद्गुरूंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वादही घेतले जाते। श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात, त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांची विशेष अशी पूजा आणि नामस्मरणही केले जाते। तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी हे आपण बघूया। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो यांची पूजा करावी, त्यांना हार फुले नैवेद्य अर्पण करावा। नामस्मरण, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करावा, तारक मंत्राचा जाप करावा। सेवा, स्वामी समर्थांनी सांगितलेल्या कार्याचे उदाहरण नामस्मरण, सेवा करणे, गरजूंना मदत करणे अशी सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व स्वामी भक्तांनी निश्चित करावी। प्रार्थना, श्री स्वामी समर्थांना आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण प्रार्थना करावी। त्यांच्याकडे आपल्या मनात काय इच्छा आहेत, आपल्या काय अपेक्षा आहेत, सर्व काही त्यांना प्रार्थून सांगावे। त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, त्यांना मुजरा करावा। श्री स्वामी समर्थ महाराजांना अशा प्रकारे आपण प्रार्थना करावी। उपवास, गुरुपौर्णिमेला काही भक्त उपवास करतात। मैत्रिणींनो, आता आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व पाहूया। गुरु शिष्य परंपरा, गुरुपौर्णिमेला ही गुरु शिष्य परंपरेतील एक महत्त्वाचा दिवस आहे। ज्ञान आणि भक्ती, या दिवशी सद्गुरूंच्या कृपेने ज्ञान आणि भक्ती आपल्याला प्राप्त होते। गुरूंकडनं आपल्याला योग्य असे ज्ञान मिळत असते। जसे आपल्याला स्वामींकडनं चांगली अशी शिकवण मिळते, गरजूंना मदत करणे, कोणाला वाईट न बोलणे, सर्वांशी चांगले वागणे, सगळ्यांना अडचणीत मदत करणे। ज्ञान आणि भक्ती, या दिवशी सद्गुरूंच्या कृपेने ज्ञान आणि भक्ती आपल्याला प्राप्त होते। कल्याण, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांचे कल्याण होते असे मानले जात आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने भक्तांना आध्यात्मिक आनंद, शांती प्राप्त होते। तर मैत्रिणींनो, या गुरुपौर्णिमेनिमित्त जर काही महिलांना कोणते पारायण करायचे असतील किंवा काही महिलांची काही सेवा चालू आहेत किंवा काही महिलांच्या काही अडचणी आहेत, काही सुखदुःख असतात, काही अडचणी असतात, काही जबाबदाऱ्या असतात, काही कर्तव्य असतात, त्यामुळे काही महिलांना स्वामींची सेवा करणं जमत नाही किंवा वेळ मिळत नाही। तर अशी कोणती सेवा आहे जी तुम्ही सगळं काम सांभाळून करू शकाल किंवा त्याला कोणताही नियम अटी नाही असे काही? तर मैत्रिणींनो, कसं आहे, अध्यात्म आल्यानंतर आपल्याला काही नियम हे पाळावेच लागतात। जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचे असेल तर त्याला जरा कमी नियम आहेत, पण जर आपल्याला गुरुचरित्र वाचायचे असेल तर त्याचे खूप कठीण असे नियम आहेत। म्हणजे परान्न खाऊ नये, बाहेरचे किंवा कोणाचे घरचे जेवू नये, कांदा लसूण, गादीवर झोपणे हे सर्व काही टाळावे लागते, असे खूप काही नियम असतात। तर कसं आहे मैत्रिणींनो, आता तुम्ही दुःखात आहात, त्रासात आहात, काय करायचं हे तुम्हाला कळत नाही आहे, कोणताही मार्ग हा तुम्हाला दिसत नाही आहे।
तर तुमच्या आयुष्यात जे काही वाईट चालू आहे ना, ते सोडून 2 मिनिटे फक्त स्वामीकडे बघा. स्वामींना दुःख सांगा, त्यांच्यावर चिडा, रागवा, तुमचे मन त्यांच्यापुढे व्यक्त करा, रडा. सगळे तुमचे मन हे त्यांच्यासमोर मोकळे करा, म्हणजे तुमचे सर्व काही रस्ते मोकळे होतील. परमेश्वराजवळ रडणं किंवा रडू येणं याला खूप भाग्याचं समजावं. कारण काही लोकांना काय सवय असते की आपलं काय वाईट चालू आहे हे रडून ऐकणे आणि हसून हसून लोकांना सांगणे. यासाठी मैत्रिणींनो, आपल्या अडचणी फक्त देवापुढेच सांगाव्यात व काय मागायचे हे देवाकडेच मागायचे. रडायचं पण फक्त देवापुढेच, महाराजांपुढे बाकी कोणापुढेही रडत बसायचं नाही. स्वामी महाराज काय म्हणतात, जो माझ्या पुढे झुकतो तो त्याला आयुष्यात कोणापुढेही झुकायची गरज पडत नाही. आणि हे सर्व काही 100% खरं आहे मैत्रिणींनो. जो स्वामी सेवेत 100% आपले तन मन धन सर्व काही अर्पण करतो, त्याला कसलीही भीती आयुष्यात नसते. तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा आपल्या स्वामींचा प्रिय वार आहे. तर आज स्वामींना आपले सगळे संकटे सांगून टाका, तुमच्या समस्या